इंद्रा, अरे किती उशीर झालाय. घे दूध पी आणि झोप आता. कुठलं पुस्तक वाचतोयस? एक दुर्मिळ पुस्तक आहे. आमचे देशपांडे सर वाचायला सांगायचे. तुला कुठून मिळालं? मिळालंय कुठून तरी. अच्छा, हल्ली गिफ्ट्स खूप मिळायला लागलेत तुला. नाही आता काही करत नाही तुझं. कशी दिसतेय मी साडीत? अगं बाई, नक्षत्रासारखी दिसतेस ग दिदू. आई, तुला माहितीये हे काय म्हणाले? सगळं व्यवस्थित होत गेलं ना तर आपण अमेरिकेत मोठा बंगला घेऊ आणि 1-2 वर्षात माझ्यासाठी गाडी घेऊ असंही म्हणाले. मला तर साधी गाडी चालवता येत नाही. अगं तू ठरवलंस ना तर सगळं शक्य आहे दीदी. येईल तुला ड्रायव्हिंग. हो ना आई, हे काय म्हणालेत माहितीये? हा, आपण ना एक एक करून सगळ्यांना अमेरिकेत घेऊन जाऊ. तिथे ना सगळे पॅकेज्ड फूडच खातात, पण मी माझं किचन एकदम छान सजवणार आहे. मला हवं तसं माझ्या पद्धतीने सगळे पदार्थ घरच्या घरीच करणार आहे. यांना रोज फ्रेश डबा देणार आहे. ही आई, मी अमेरिकेत गेल्यावर तुझ्या हातची पापड लोणची माझ्यासाठी पाठवशील ना? आई, पाठवशील ना? बोल ना बोल ना. अगं बोल ग. नाही ना, नको. छान बोलते दीदी. बोल ग दीदी. तुला संसाराची एवढी ओढ लागलीये हे बघून छान वाटलं ग. आई, अगो माझं बात आहे. ए रडू नको रडू नको. अगं स्नेहला तर ताई येणार आहेत. हस हस जरा, नाही तर त्यांना वाटेल आम्ही रडवलो की काय. डोळे पुसते आधी. खरंच गोड दिसते. थँक्यू. बरं चला, मी निघते ना, तू उशीर होईल. अरे वा, बँकेत निघालीयस का? जा जा, भरपूर कॅश घेऊन ये. अरे या या, नमस्कार. या नमस्कार. या या या. आज की नाही मी तुम्हाला एक गंमत आणली दाखवायला. अरे हो का? छान. काय ना, आधी आपण नाश्ता करूयात. त्याचं काय आहे ना, उपाशी पोटी मला महत्वाची बोलणी सुचतच नाही. हो की नाही नयनचे पप्पा? हो ना. या ना या. सर बरोबर आहेत ना पैसे? येते. देशपांडे भाई, हा सर. एक मिनिट. अहो याच्यात 10,000 रुपये कमी आहेत. 10,000? अहो कसं शक्य आहे? अहो मी 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 स्वतः वॉर्डरोब मध्ये ठेवली होती. एक मिनिट, ह्याच्यात असतील कदाचित. अहो असं कसं होईल? एकदा चेक करता का प्लीज? अहो मी काय खोटं बोलतो? देशपांडे भाई, काय प्रॉब्लेम नाही, या तुम्ही. काय प्रॉब्लेम नाही. अहो असं कसं? 10,000चा प्रश्न आहे. काय झालं मॅडम?
गंमत केली ना. म्हणजे कसं आपले सगळे लोक चुस्त आहेत का नाही, मुस्तैद आहेत का नाही हे बघायचं होतं मला. गंमत थोडीशी. पैसे बरोबर आहेत. ही तुमची रिकव्हरीची लिस्ट. गंमत? ही अशी गंमत? मी किती घाबरले, जीव गेला असता माझा. हो, आणि 10,000 सोडा, 10 रुपये जरी कमी असले ना माझ्या बॅग मध्ये तर काय सर. सोनटक्के, इंद्राजी, सोनटक्के, ह्या पुढे जर अशी मस्करी मॅडम सोबत केलीस ना तर ह्याच मशीन मध्ये टाकून मोजेन तुला. हे बघा सर, माझ्या प्रामाणिकपणावर संशय घेणं म्हणजे माझ्या बाबांच्या संस्कारांवर संशय घेण्यासारखं आहे. पुन्हा असं करू नका. मी हे असले आरोप नाही सहन करणार. सॉरी. गंमत जी म्हणत होते ना ती हीच. डिझाईन बघून घ्या. मंगळसूत्र, तोडे आणि हार, राणी हार, ह्या डिझाईन्स बघून घ्या. हे मला समजलं नाही. म्हणजे हे दागिने देशपांडे सर नमुन्यासाठी आणलेत हे सगळे. नाही, पण हे सगळे दागिने बनवणं माझ्याच्यानं शक्य होणार नाही. कसं आहे, आपलं फक्त नथ आणि मंगळसूत्र या दोनच गोष्टींचं बोलणं झालं होतं. बरोबर आहे, पण मुलगी तुमचीच आहे हो. जे काही कराल ते तिच्यासाठीच करणार ना तुम्ही. त्यात आमचा काय फायदा? हो की नाही ना यांचे पप्पा? हो ना. अहो, नवरी मुलगी लग्नामध्ये जेवढी सोन्यानी मढेल तेवढी माहेरची शोभा वाढवते, नाही का? पण मला असल्या दिखाव्याची शोभा नकोय. बाकी सगळे दागिने राहू द्या हो, पण किमान 12 तोळ्याचा राणी हार मात्र माझ्या सुनेच्या अंगावर हवाच. नाहीतर लोक आमच्या तोंडावर थुंकतील ना. हो की नाही यांच्या पप्पा? माफ करा, मला हे नाही शक्य होणार. याला काय अर्थ आहे? देशपांडे साहेब, पहिल्यापासून तुमची नकार घंटा चालूच आहे हो. मला हे जमणार नाही, ते परवडत नाही, हे अशक्य आहे, ते माझ्या तत्वातच बसत नाही. नाही, एवढंच जर तुमचं होतं ना तर मुलगी उभीच केलीत कशाला उजवायला? ताई, बस. तुमची जीभ तुम्ही ताळ्यावर ठेवा, नाहीतर काय? काय नाहीतर काय करून घ्याल तुम्ही? अहो, तुम्ही काय कराल? करायचं ठरवलं ना तर आम्हीच करू. तुमच्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होईल. लग्न मोडू आम्ही. नाही, तुम्ही ती तसदी घ्यायची गरज नाही, कारण हे लग्न मी स्वतःच मोडतोय. बाबा, शाला का तू तरी सब
दीदी बाबा हो, एवढा मोठा निर्णय. क्षमा करा मला नयनराव. अहो मालती, मी तुला म्हणालो होतो यापुढे मी यांची एकही मागणी पूर्ण करणार नाही. अहो हॉटेल बुक झालंय. मला फिकीर नाही पैसे फुकट गेले तरी, कारण प्रश्न आता तत्वांचा आहे आणि देशपांडे सरांच्या तत्वासमोर केवढीही संपत्ती ही कमीच आहे. तुम्ही जाऊ शकता. देशपांडे सर, हे बरं झालेलं नाहीये. चला. अहो मालती, आज पटकन झाली ना रिकव्हरी. हो ना, सत्तू सर असायला हवं. आजारी येतो. हा ताई. दीपू दीपू ऐक ना. काय झालं? दीपू तू जशी असेल तशी निघून ये प्लीज. यार इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? दीपू अगं दीदीचं लग्न मोडलंय ग. तू पटकन ये प्लीज. काय झालं मॅडम? मॅडम काय झालंय? घरी मोठा प्रॉब्लेम झालाय. मला अर्जंटली घरी जायला हवं. मोठा प्रॉब्लेम झालाय. मॅडम 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 काय झालंय सांगा तर. नाही, मला घरी जायला हवं, पण हो, मला ही बॅग घेऊन नाही जाता एक मिनिट, येणार घरी. एक मिनिट. काय करू मी? कारण तिथे स्नेहलता काकू असतील. मी काय इंद्रजी, तुम्ही काम करता का? तुम्ही ही बॅग घेऊन जाता का? हा हा. मॅडम पण नाही, तुम्ही नाही घेऊन जाऊ शकणार, कारण नियमानुसार तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत. एक काम करता का मग? तुम्ही ठेवता का ही बॅग? हा, मग मी येईपर्यंत तुम्ही इथेच थांबाल. प्लीज प्रॉमिस करा मला. प्लीज, मला अर्जंटली घरी जायला हवं. प्लीज रिलॅक्स मॅडम, थांबतो. झालं ना तुमच्या मनासारखं? मोडलत ना माझ्या शलाकाचं लग्न? अच्छा, म्हणजे स्नेहलता ताईंनी जे केलं ते योग्य वाटलं तुला? आपल्याच मुलीच्या अंगावर दागिना घालायला सांगत होत्या ना त्या. केला असता एखादा राणीहार दीदीसाठी. कुठून आणणार होतो पैसे आपण? दुसरा काही विकायला आहे का आपल्याकडे शिल्लक? त्यांच्या कितीही मागण्या असल्या तरी आतापर्यंत मार्ग काढलायच ना आपण. मार्ग नव्हता, तडजोड होती ती. तडजोड. अगं ते काय ग, तू बँकेतून काम अर्धवट सोडून आलीस? भाऊ, ताईचा फोन आला. इतका मोठा प्रॉब्लेम झालाय. काही झालेलं नाहीये. हो, तुम्हाला कसं कळत नाहीये? दीदी अमेरिकेला गेल्यावर. मालती, आपण शलाकाचं लग्न करतोय, एखाद्या गोष्टीचा व्यवहार करत नाहीये. अमुकच्या बदल्यात तमुक द्या असं करत सतत वेटीत धरत आली ती माणसं आपल्याला. काय झालं ना? हे पाणी घेऊन लवकर. काय झालं? दीदी
डोळे उघड बाळा. डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का? कदाचित बीपी लो झाला असेल. हा डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. दीदी दीदी आई पकडे प्लीज. चल 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 ताई. सावकाश ताई. सावकाश. हळू 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 हळू. डोक्यात हात दे. दार उघडते. हो 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 हो. हळू हळू हळू. ए सावकाश. ए थांब, दिदू. मी पण येतो. अहो नाही बाबा नका येऊ तुम्ही, आम्ही करतो मॅनेज. ए दीपू अगं हो हो मी व्यवस्थित जा ग. हो. हा? आणि कळव मला काय झालं ते. फोन कर ग. अरे इंद्र दादा, इकडे कुठे ओळखलंस? अरे माझ्या बहिणीच्या लग्नात नाही का त्या हॉलवाल्याने पैशांवरून राडा केला होता. अरे तेव्हा तूच तर मध्ये पडला होता, आठवलं का? हा आठवलं. अरे पण दादा तू असा इकडे का उभा आहेस? तूही एकटा चल ना आपल्या दुकानात चल, मस्त एसी आपल्या दुकानात. अरे नाही ऍक्च्युली मी इथे कोणाची तरी वाट बघतोय, मी नाही येऊ शकत. अरे दादा वाटच बघायची आहे ना, मग आत बसून बघ. अरे मी खरंच नाही येऊ शकत. ऍक्च्युली मी इथेच थांबणार असं कोणाला तरी प्रॉमिस केलंय. बरं ठीक आहे दादा, तुझ्या इच्छेनुसार. काही लागलं तर मला सांग, मी आतमध्येच आहे. थँक्यू. दीदीची तब्येत बरी आहे आता. आणि फोन केला होता तेव्हा दीपू सांगत होती काय पोचतील, येत आहेत. जे झालं ते माझ्या आतताईपणामुळं असंच वाटतंय ना तुला अजून? नाही, आपोआपच घडलं. तुम्ही तत्वांच्या शब्दा वगैरे घेता ते ठीक आहे, पण माझ्या दीदीच्या आयुष्याची विस्कटलेली घडी सरळ करून देऊ शकणार आहात? सांगा ना, कोण हमी घेणार तिचं लग्न पुन्हा जमवून देण्याची? सगळे मार्ग बंद केलेत तुम्ही. तत्वांची बाजू घेणं सोपं असतं, तत्व अंमलात आणून जगणं अवघड असतं. आई बाबा हळू. काय ग दीदी, कसं वाटतं आता? बरं आहे ना? हो? काय म्हणाले डॉक्टर? बीपी लो झाला होता पण आता बरी येते. औषध वगैरे आहे? आहेत दिले. ये बाळा, तिला हात पडतो. आत चल, ये. चल ये गं बाळा. सावकाश. हळू. हा सावकाश. हा पट. बाबा ऐका ना, ही औषधं आणि मी जरा आलेच. बँकेचं एक काम राहिलंय ते पूर्ण करून येते. लवकर येते. लवकर ये. हा, लवकर. दादा अरे सुरू काय तुझं? सकाळची रात्र झाली, मी दुकानाचं शटर बंद केलं आणि तू अजूनही इकडेच उभा आहे. तू हो पुढे, मी थांबतोय. दादा एक विचारू का? सगळी दुनिया ज्याच्या शब्दांवर उभी राहते त्याला उभं करण्याची ताकद कुणात आहे? प्रेमात आहे. अशी ताकद फक्त प्रेमात आहे. येतो दादा. सॉरी तुम्हाला बॅग दिली आणि निघून गेले ना. आय एम सो सॉरी. मॅडम घरी सगळे कसे आहेत?